तिच्या तोंडून जसे नाजूक शब्द पडले तसं त्याने किंचित मान फिरवत तिच्याकडे पाहिलं. तो हँग होऊन एकटक तिलाच बघू लागला. पहिल्यांदाच त्याने त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकलं होतं. ती काय बोलली डोक्यावरून गेलं होतं. फक्त त्याचं नाव त्याच्या कानात गुंजत होतं. आत्तापर्यंत तो कन्फ्यूज होऊन गुगलवर उखाणे शोधत होता, पण आता त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू गोड स्माईल पसरू लागली. त्याची नजर आपल्यावरच रोखलेली आहे हे जाणवत होतं. तसं तिचं हृदय 100च्या स्पीडने धडधड करू लागलं. गालावर गोड लाली पसरू लागली. तिलाही जाणवलं की तिने आज पहिल्यांदाच त्याचं नाव तोंडून काढलं होतं. त्यामुळे ओठांची हलकी थरथर तिला जाणवत होती. गोड स्माईलने तिचा चेहरा अजूनच निखरून आला होता. आणि आपले साहेब तर पूर्णपणे तिच्यावर लट्टू झाले होते. वा वा, खूप छान, आता तू घे, मावशी त्याच्याकडे बघत म्हणाली. मी नीट ऐकलं नाही, तिला पुन्हा घ्यायला लावा, मग मी घेईन. तो ओठांचा कोपरा कव करत हसत म्हणाला. त्याला पुन्हा त्याचं नाव तिच्या तोंडून ऐकायचं होतं. आता तर फक्त त्याचीच मर्जी चालणार होती. तिला त्रास द्यायचं चालूच झालं समजा. तिने लगेचच किंचित भुवया आकसून घेतल्या. नजर तिची खालीच होती. त्याच्या बोलण्याने सगळेजण हसू लागले. बरं बाबा, अवंती, पुन्हा एकदा उखाणा घे आणि जरा मोठ्याने घे, म्हणजे तुझ्या नवऱ्याला आयुष्यभर लक्षात राहायला पाहिजे, मावशी जोरजोरात हसत म्हणाले. सगळेजण पुन्हा तिला चिडवू लागले. तिला चिडवल्याने तिने लटक्या रागातच गाल फुगवले. तिला माहीतच होतं मुद्दाम तिला तो त्रास देणार. तिने हळूवार श्वास घेतला आणि त्याची नजर फक्त तिच्या नाजूक गुलाबाच्या पाकळ्यांसारख्या ओठांवर स्थिर झाली होती. कळत नकळत जुळतात नाती, सुगंध म्हणावा की पावसाळ्यातील माती, ऋणानुबंध म्हणावे की रेशीम गाठी, कोणी नाही कोणाचे तरी, अवंती जगते कबीररावांसाठी. उफ, तिच्या तोंडून पुन्हा त्याचं नाव ऐकून त्याचं हृदय जास्तच धकधक करू लागलं. तिच्या नाजूक आवाजात स्वतःचं नाव ऐकून मनाला एक वेगळंच आत्मिक समाधान मिळालं होतं. त्याने हसतच मागून एका हाताने तिच्या कमरेला वेढा घालून जवळ घेत तिच्या केसांवर ओठ टेकवले. अचानक तो इतक्या जवळ आल्यामुळे तिने गोंधळून लाजून दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवले. उघड्या कमरेवर त्याच्या हाताचा स्पर्श होताच गुदगुल्या होऊ लागल्या. तसं खुदुखुदू हसू सुद्धा बाहेर पडू लागलं. तो कधी काय करेल काही सांगता येत नव्हतं आणि आताही तिला कळायच्या आतच त्याने जवळ घेतलं होतं. ओ हो, एक साथ सगळ्यांचा कल्लोळ झाला. तसंच तिचा चेहरा अजूनच लाल होऊ लागला. तिचं लाजणं पूर्ण घरात गुलाबी वातावरण पसरवून जात होतं. घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या त्यांच्या घरात एक खळखळणारी नदी वाहत असल्यासारखी फिलिंग होऊ लागली. अनुराधा अगदी भारावलेल्या नजरेने नवीन सुनेला बघू लागला. कबीर, तुझ्या बायकोला पहिले आतमध्ये घेऊन ये आणि किती त्रास द्यायचा तेवढा त्रास दे, पण आत्ता पटकन उखाणा घे, मावशी हसत वैतागून म्हणाल्या. तिने तिच्या चेहऱ्यावरचा हात काढून कमरेवरचा असणारा हात काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने अजूनच घट्ट आवळून धरलं. तशी ती लाजून चूर झाली. आता त्याच्या मिठीत उभं राहण्याला सोडून तिच्याकडे पर्याय उरला नव्हता, म्हणून शांतपणे खाली मान घालून उभी होती. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला. अवंतीची साथ, सोबत गंध अबोलीचा, 7 जन्म असो हा स्पर्श प्रेमाचा. त्याचे शब्द जसे कानावर पडले तसे तिच्या अंगावरून सरसरून काठा उभा राहिला. ती हळूच मान उंचावून भारावून त्याच्याकडे बघू लागली. डोळ्यात हलकेच पाणी दाटून आले होते. त्याला आपली साथ 7 जन्मभर हवी आहे हा विचार करूनच मन अगदीच भरून आलं होतं. सगळे टाळ्या वाजवत ओरडू लागले. वा वा, माझं बाळ. मावशीने लगेच प्रेमाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवला आणि दोघांना आत येण्यासाठी रस्ता सोडला. अनुराधा दोघांना देवघरात घेऊन गेली. अवंती, देवाला दिवा लाव आणि नमस्कार कर, अनुराधा तिच्या हातात माचीस देत म्हणाली. अवंतीने माचीस घेऊन देवघराचं निरीक्षण केलं. पहिल्यांदा घरात आली होती तेव्हा लांबूनच देवघर पाहिलं होतं, पण आज स्वतःहून या देवघरात आली होती. आजपासून देवघर आणि हे घर तिचं हक्काचं असणार होतं. तिने दिवा लावला आणि डोळे झाकून भक्तिभावाने देवाला तिच्या नवीन नात्यासाठी मनापासून प्रार्थना केली. दोघांनी देवाच्या पाया पडल्या आणि तिथून लिव्हिंग एरियाकडे निघाले. मंजिरी थोडीशी मागेच उभी राहून सगळीकडे कावऱ्या बावऱ्या नजरेने बघत होती. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या घरात आल्यामुळे थोडीशी घाबरून गेली होती हे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. आणि हे अवंतीशिवाय कोणीच तिच्या ओळखीचं नव्हतं, त्यामुळे एका कोपऱ्यात उभी राहून होती. कबीरचे सगळेच मित्रमैत्रिणी, कझन्स, त्यांचं मस्ती मजाक चालू होतं. सगळे आपल्या धुंदीत असल्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष गेलं नव्हतं. मंजिरी, इथे का उभी आहे? जा तुझ्या मैत्रिणीजवळ जाऊन बस. अमित नुकताच बाहेरून आत आला होता. त्याला दाराच्या थोड्याशा अंतरावर उभी असलेल्या मंजिरीकडे लक्ष गेलं. तसं तो तिच्या जवळ येत म्हणाला. ते मंजिरी ऑकवर्ड स्माईल करत म्हणाली.
ठीक म्हणजे असं एका कोपऱ्यात उभी राहणार? वेडी, चल आत. अमितने तिचा हात पकडला आणि लिव्हिंग एरियाच्या दिशेने निघाला. ते मंजिरी मला दिसली नाही. अवंती घाबरून अनुराधा कबीरला बोलतच होती की समोरून मंजिरी येताना दिसली. तसं तिच्या जीवात जीव आला. आतापर्यंत तिचा गृहप्रवेश विधी आणि उखाणामध्ये व्यस्त असल्यामुळे तिच्या लक्षातच आलं नाही की बाजूला मंजिरी नाहीये. अवंतीने लगेच तिचा हात पुढे गेला तसं मंजिरीने हसून तिच्या हातात हात दिला. तुम्ही दोघीजणी फ्रेश होऊन आराम करा. रात्रही झाली आहे आणि उद्या लवकर उठायचं आहे. जेवण पण रूममध्येच पाठवते. अनुराधा मंजिरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली. दोघींनी गालात हसत एकमेकींकडे पाहिलं. अनुराधाने राधाला हाक मारू लागली, पण इकडे कोणाच्या तरी हृदयाची चलबिचल चालू झाली ना. दिवसभर तिच्या सोबतच होता आणि आता तिला नजरेआड करायचं नव्हतं. हा ताई, राधा जवळ येत अवंतीकडे बघून हसत म्हणाली. दोघींना खालच्या गेस्ट रूममध्ये घेऊन जा. अनुराधा बोलतच होती की मॉम, खालच्या का? अवंती दरवेळी वरच्या गेस्ट रूममध्ये राहते ना. साहेबांना लगेच प्रश्न पडला ना. जणू त्या गेस्ट रूमवर अवंतीचा हक्क असल्यासारखा त्याने त्यावर ऑब्जेक्शन घेतलं. अनुराधा गडबडून इकडे तिकडे बघू लागली. नशीब आजूबाजूला कुठले पाहुणे नव्हते. फक्त समोर अमित आणि राधा होत्या. मंजिरी डोळ्यानेच अवंतीला चिडवू लागली तसं अवंतीच्या पोटात खड्डा पडला. जर आपण वरच्या गेस्ट रूममध्ये गेलो तर रात्रभर तो काही आपल्याला एकटं सोडणार नाही. आता तर त्याच्या जवळ जायची तिला एक वेगळीच गोड भीती वाटत होती. त्याला ती चांगलंच ओळखून बसली होती. अनुराधा थोडीशी मोठ्याने ओढत डोळ्यानेच घेऊन जा म्हणाली. हो. राधा हसत गडबडून अवंतीचा हात पकडत गेस्ट रूमकडे निघाली. आणि इकडे साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्याने रागाने अनुराधाकडे बघू लागला. मॉम, लग्न झालं तरी तुझीच मनमानी करत आहेस, कबीर चिडून म्हणाला. त्याचं बोलणं बघून अमित आणि अनुराधा एकमेकांकडे बघून हसू लागले आणि तो दोघांकडे रागाने वैतागलेल्या नजरेने बघू लागला. एकतर 2 महिने त्याने कसे काढले होते तसे त्याला माहिती. लग्न करून आता घेऊन आलाय तरी आई त्याचं काही ऐकत नव्हती. अरे, वरच्या गेस्ट रूममध्ये सौम्य आणि मावशी थांबल्या आहेत. अनुराधा स्वतःचं हसू आवरत त्याला समजावत म्हणाल्या. मग खालच्या गेस्ट रूममध्ये ते शिफ्ट होतील ना. मावशी डायरेक्ट गावाला आली होती. अजूनही तिचं सामान त्या रूममध्ये शिफ्टसुद्धा झालं नसेल. तो अगदीच वैतागून म्हणाला. कबीर, 1 दिवसासाठी तू किती गोंधळ घालत आहे. जा फ्रेश होऊन ये. उद्या पूजा झाली ना, मी काही बोलणार नाही. तुझी बायको आणि तू तिकडे काय गोंधळ घालायचा तो घाला, पण आज ती खालच्याच रूममध्ये राहणार. अक्षरशः अनुराधाने त्याच्यासमोर हात जोडले. त्याचा हट्ट म्हणजे तिच्यासाठी कहर झाला होता. त्यात आपल्या मुलाला अनुराधा जास्तच ओळखत होती, म्हणून अवंतीसाठी खालचीच रूम बरोबर आहे. बट मॉम, तो बोलतच होता की अनुराधाने वैतागून तिथून पळ काढला. त्याचं बोलणं पुढचं ऐकलंच नाही. अमित हसत त्याच्या जवळ आला तसं त्याने रागाने त्याला लूक दिला. दादा, तुझ्या वेळेस काहीच रेस्ट्रिक्शन्स नव्हते, फक्त माझ्याच वेळेस आहेत. कबीर दात घट्ट आवळून म्हणाला. आमचं लव्ह मॅरेज होतं ना, त्याच्यामुळे तुझ्यासारखा इतका डेस्परेट नव्हतो. जा फ्रेश हो. आता रात्रभर तिच्या रूमच्या बाहेर देवदास म्हणून फिरू नको. अमित चिडवत त्याच्या गळ्यात हात घालत हसत म्हणाला. इतके पण माझे वाईट दिवस आले नाहीत. कबीर अमितचा हात बाजूला काढत मोठमोठी पावलं टाकतच पायऱ्या चढत वर निघाला. मंजिरीने अवंतीला तिचा मेकअप, साडी काढण्यात मदत केली आणि तिने साधी सिंपल साडी घातली. मंजिरीने सुद्धा तिचा हेवी लेहंगा काढून सॉफ्ट सिंपल ड्रेस घातला. अवंती, घर किती छान आहे आणि रूम तर बाप रे. मंजिरी आश्चर्यचकित होत पूर्ण रूममध्ये फिरत म्हणाली. खूपच एक्सायटेड झाली होती. पहिल्यांदाच अशा आलिशान रूममध्ये फिरत होती. मी पण पहिल्यांदा ह्या घरात आले होते ना, तेव्हा माझी फिलिंग अशीच होती, अवंती हसत म्हणाली. दार उघडलं तर त्या दोघीजणी शांत होऊन दाराकडे बघू लागल्या तर हेमा आणि तिच्यासोबत 2 सर्वंट आल्या होत्या. अवंती, साडी कशाला नेसली? आमचे विचार खेड्यातले नाहीये. नवीन नवरीने साडी नेसून झोपायला. आता तुझ्या गावातल्या प्रथा परंपरा सगळ्या तिथेच सोडून ये. आता या घरातलं स्टँडर्ड मॅच करायला शिक. माझी बहीण आहे म्हणून जरा शोभू दे. एका बिझनेसमॅनची बायको आहेस. टिपिकल राहणं आता तुला शोभत नाही. लग्नाच्या आधी तू कशीही राहू शकते, पण आता जरा राहताना व्यवस्थित राहा. हेमा तिच्याकडे बघून हसत वैतागून म्हणाली. अवंती चेहरा उतरवत मंजिरीकडे बघू लागली तसं मंजिरी तिला डोळ्यानेच खुणवते, कारण तिनेही सांगितलं होतं, उगाच साडी घालून फिरू नको, ड्रेस घाल. जा चेंज करून घे, नाहीतर मोठी जाऊ नाईट सूटमध्ये फिरते आणि लहान जाऊवर अत्याचार केल्यासारखं वाटेल.
हेमा कुचकं हसत सर्वंटला इशारा करत त्यांनी आणलेली ट्रॉली सोफ्याच्या जवळ ठेवायला सांगत म्हणाली, जा चेंज करून या. अवंती अजूनही 1 इंच सुद्धा हलली नाही म्हणून हेमा थोड्या मोठ्याने ओरडत पुन्हा तिला ऑर्डर देत म्हणाली, राहू दे, मला आवडतं म्हणून नेसली आणि साडी नेसावी गावातल्याच लोकांचा विचार आहे असं होत नाही. आजकाल फॅशनमधून सुद्धा साडी घालतात. इतकं काय लगेच खेड्यातल्या गोष्टी बोलून दाखवतेस? मला तसं राहायचं तसं मी राहू शकते, लग्न आधी पण आणि लग्नानंतर पण. अवंती नजर फिरवत म्हणाली. तसे घाबरून मंजिरीचे डोळे ताठ झाले. अवंती आतापर्यंत बहीण होते म्हणून खपवून घेत होते, पण आता ह्या घरची मोठी सून मी आहे आणि तू लहान आहेस, तर ह्या नात्याचा सुद्धा मान ठेवून जरा बोलताना भान ठेवत जा. तुला मी सुधरवण्याचा प्रयत्न करते, पण तू सुधारणार नाही हे तर मला चांगलंच माहीत आहे. आजूबाजूला लोक असतात ह्याचेही भान नाही. हेमाने बोलत एक कटाक्ष मंजिरीवर टाकत आलेल्या स्टाफकडे बघितलं तर ते स्टाफ घाबरून पटकन बाहेर निघून गेले. अवंती हेमाच्या डोळ्यात डोळे घालून हातात धरलेला पदर घट्ट आवळून घेतला. हेमा पुढे काही बोलणार की अनुराधाचा आवाज येऊ लागला तसं तिने स्वतःच्या बोलण्यावर कंट्रोल ठेवलं. अवंती, अनुराधा बोलत रूममध्ये आली. अवंती गडबडून लगेच चेहऱ्यावर उसने हसू आणून बघू लागली. अरे बाळा, साडी का घातली? कम्फर्टेबल कपडे घालून झोप. इथे तू काहीही कपडे घालू शकते. अनुराधा प्रेमाने अवंतीकडे बघत म्हणाली. साध्या साडीमध्ये सुद्धा तिचं नवरीचं रूप खूपच खुलून दिसत होतं म्हणून अनुराधाच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरलं होतं. मॉम, मी तेच सांगत होते, पण तिला तिचं खरं करायचं असते. मलाच उलट बोलून मोकळी झाली. हेमा हाताची घडी घालून नकारार्थी मान हलवत म्हणाली. अनुराधा ब्लँक होऊन दोघींकडे बघू लागली. अवंती बारीक डोळे करून हेमाकडे बघू लागली. अनुराधाला अजून अवंतीचा पूर्ण स्वभाव माहीत नव्हता, त्यामुळे इथे काय घडलं ते काहीच माहीत नव्हतं म्हणून कन्फ्यूज होऊन दोघांकडे बघू लागली. 1-2 मिनिटांसाठी अनुराधा अगदीच गोंधळून गेली होती. हेमा, तुझ्या मैत्रिणी बाहेर वाट बघत आहेत, त्यांना जेवण करून जायला सांग. अनुराधा विषय बदलत म्हणाली. हां. हेमा एक नजर अवंतीला बघून बाहेर निघून गेली. अवंती, जेवण करून शांत झोप, उद्या लवकर उठायचं आहे. अनुराधा एक पाऊल पुढे घेत तिच्या गालावरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली. अवंतीने हसून मान डोलवली आणि हुंकार भरला. अनुराधा निघून गेल्यावर मंजिरीने पळत जाऊन दरवाजा लावला आणि कपाळ धरलं. अगं ए दुर्गेश्वरी, तोंडावर कंट्रोल ठेव. आजच लग्न झालं आणि लगेचच जावेसोबत वाद पण चालू झाले का? मंजिरी इतका वेळ श्वास रोखून घाबरून सगळ्यांकडे बघत होती. तिने पटकन ग्लासमधलं पाणी पीत पीत बडबड करू लागली. तिला काय मी घाबरते का? तिची आई माझ्या आईवर हुकूम गाजवते आणि ही माझ्यावर हुकूम गाजवायचा प्रयत्न करते. तिला वाटलं माझ्या आईसारखं मी पण हिचं सगळं ऐकून घेईल. जर तिने प्रेमाने सांगितलं असेल तर मी चेंज पण केलं असतं, पण मान तिथेच असतो जिथे आपल्याला मान असतो. जाऊ दे, ये जेवण करून झोपू, खूप कंटाळा आला आहे. अवंती खांदे उडवत सोफ्यावर बसत म्हणाली. मंजिरी हसत अवंतीकडे बघत तिच्या शेजारी बसली. अवंतीचे रूप तिच्यासाठी नवीन नव्हतं, पण नवीन लग्न झाल्यावर सुद्धा स्वतःचे रूल ती कोणासाठी ब्रेक करत नव्हती त्याचं कौतुक वाटलं. दोघीजणी जेवत होत्या की मंजिरीचा फोन वाजला. तिने हातातल्या मोबाईलकडे पाहिलं तसं तिच्या घशातच घास अडकला. तुझा मोबाईल कुठे ठेवली? मंजिरी खोकत तिचा मोबाईल अवंतीच्या समोर धरत म्हणाली. पर्समध्ये. अवंतीने बोलत पटकन घाबरून तिच्या हातातून मोबाईल घेतला. असं कर, तू मोबाईल वापरूच नको. आता फक्त मला तुझ्या हातात मोबाईल दिसू दे, मग मी सांगतो. फोन उचलल्या साहेबांचा भडका उडाला ना. एकतर आधीच इरिटेट झाला होता, त्यात रूममध्ये आल्यावर त्याने अवंतीला इतके फोन लावले, पण मॅडमने एकदाही फोन उचलला नाही. मग वैतागून मंजिरीला फोन लावला. ते सॉरी, मोबाईल पर्समध्ये. अवंती जीभ चावत बारीक आवाजात बोलत आपली पर्स कुठे दिसत आहे तिकडे नजर फिरवू लागली. तिची पर्स तिचं सगळं सामान बेडच्या कोपऱ्याजवळ ठेवलं होतं. जसं त्याने दीर्घ श्वास घेत कपाळावरून हात फिरवला. काय करते? त्याने स्वतःच्या आवाजावर कंट्रोल ठेवत शांतपणे विचारलं. जेवण. ती नजर खाली घेत हळू आवाजात म्हणाली, जणू मंजिरीला दोघांचं बोलणं ऐकवायचं नव्हतं. जेवण झाल्यावर स्लायडिंग ओपन करून बाहेर गार्डनमध्ये ये. बोलताना त्याच्या चेहऱ्यावर गडद हास्य पसरलं. काय? पण इकडे अवंतीला शॉक लागला ना. ती रूमच्या स्लायडिंगकडे डोळे मोठे करून बघू लागली. हा माणूस एक दिवस सुद्धा सुखाने झोपू देणार नाही का? म्हणून तिला प्रश्न पडला. आता दिवसभर फिरून थकली होती. कुठे ती निवांत झोपायचा विचार करत होती आणि ह्याचं अजून मन भरलंच नाही का? तर हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा भाग खरंच खूप छोटा वाटला असेल, पण लवकरच पुढील भाग टाकण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. भेटूया लवकरच पुढील भागात.